हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। आज हिंगोली लोकसभेसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभेमध्ये आज लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही शिवसेनेच्या सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। हदगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या वतीने त्यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। तर वसमतमध्ये महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या वसमतच्या कृष्णा गार्डन मंगल कार्यालयावर आहे। आपण या ठिकाणी बघू शकता आज शेवटचा प्रचाराचा दिवस असल्यामुळे जे तयारी पाहायला मिळते साधारणतः 11 वाजता ही सभा होईल असा एक अंदाज आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी तयारी पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा उपस्थिती लागू शकते अशी शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही तयारी पाहायला मिळते। खरं पाहायला गेलं तर हिंगोली लोकसभा मतदारसंघ तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, परंतु शिवसेनेत 2 गट झाल्यानंतर दोन्ही शिवसेनेच्या वतीने या मतदारसंघावर जे ते प्रचाराची मोठी तयारी पाहायला मिळते। दोन्ही या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने दोन्ही उमेदवार शिवसेनेकडून दिले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे असो यांच्याकडून जे या ठिकाणी मोठी प्रचाराची तयारी पाहायला मिळते। हा मतदारसंघ आपल्या ताब्यात कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी दोन्ही नेते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। आजच्या होणाऱ्या या दोन्ही सभांकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले। एकनाथ शिंदे आज वसमतच्या होणाऱ्या या सभेमध्ये काय बोलतात हे बघावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, वसमत, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।